नमस्कार मंडळी, तेजस व्हॉइसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर मला हा विषय काढायचा होता. मी जाणीवपूर्वक टाळत होतो, पण आता हा विषय काढला पाहिजे. की तुम्ही बघाल की सोशल मीडियावर काही नराधम मध्ये बौद्ध पुरुष जातीतलेच असावे हे महिलांच्या नावे अकाउंट ओपन करतायत आणि आई बहीण वडील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत ते उत्तरं देतात, कमेंट करतायत. प्रश्न असा आहे की जर कॉन्स्टिट्युशनल वेनी गेलो तर त्याला काही अर्थ नाही, कारण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दातच देत नाही. आणि तुम्ही तक्रार करते सवर्ण असाल, उच्चवर्णीय असाल किंवा हिंदू धर्मातले असाल तर पोलीस FIRच दाखल करत नाही. त्यामुळे न्यायालयीन मार्गे न्यायालयीन लढा, सनदशीर मार्गाने लढा हे तर प्रकार बिनकामाचे आहेत. यामध्ये एक रॅकेट असं काम करतंय की सुरुवात काही नराधम मुली महिलांच्या नावांचा वापर करून अकाउंट काढतात किंवा फेक ID काढतात आणि त्याच्यामध्ये काही लोक सामील होतात. ती देखील मुली महिलांची नावं किंवा फेक ID करून त्यामध्ये सामील होतात आणि जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं हा सगळा प्रकार भयानक आहे. आणि काय होतं की काही वेळेला ज्यांनी सुरुवात केली की अश्लाघ्य भाषेत उत्तर कमेंट करण्याची, त्याला प्रत्युत्तर करण्याच्या नादात मध्ये येणाऱ्या व्यक्तीला अशी उत्तरं दिली जातात आणि हेच त्यांना हवं असतं, ज्याला आपण ट्रॅप म्हणतो. आणि हे रॅकेट खरं उद्ध्वस्त करणं कोणाचं काम आहे हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. आता जर कोणी अश्लाघ्य भाषेत कमेंट करत असेल किंवा उत्तर देत असेल तर महाअश्लाघ्य भाषेतच आम्ही त्यांना प्रतिसाद देणार. जसं त्यांनी आई माई बहीण वडील काढले त्याच अश्लाघ्य भाषेत त्यांचे आई वडील बहीण मुलगी हे काढले जातील. मला असं वाटतं हे मुळात अशी कृती करणारे जे आहेत, कमेंट करणारे किंवा उत्तर देणारे, यांना आतंकवादी आणि देशद्रोही हा दर्जा दिला पाहिजे का, हा खरा मोठा प्रश्न आहे. यामध्ये अजून एक रॅकेट जे बघण्यात आले की काही लोक सुरुवात करतात मुली महिलांच्या नावाने किंवा फेक अकाउंटनी आई वडील बहिणी मुलींवर अश्लाघ्य भाषेत. त्यानंतर इतर लोक जॉईंट होतात आणि ते जाणीवपूर्वक एक वातावरण तयार करतात जेणेकरून वाद वाढेल, देश किंवा महाराष्ट्र अस्थिर होईल. असा भयावह प्रकार चालू आहे का हे देखील तपासणं महत्वाचं आहे. मात्र आम्ही ठाम आहोत, कोणी आम्हाला अश्लाघ्य भाषेत जर काही उत्तर दिलं किंवा कमेंट दिली तर त्याला प्रतिउत्तर किंवा कमेंट ही देखील महाअश्लाघ्य भाषेतच दिली जाईल.